सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलूच शकत नाही. काहीतरी सांगतो ना मी वारंवार की यांना दिशाच कळत नाही. त्यांना महाराष्ट्र कुठे चालला, मुंबई कुठे चालली हे कळत नाहीये. मुंबईला लॉंग टर्म गुजरातकडे नेण्याचा आणि मराठी भाषा संपवण्याचा डाव भाजप आणि अडाणी रचत असल्याचा आरोप काल राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केलेला. सोबत फडणवीस हिंदू आहे का हे देखील तपासावं लागेल असं राज ठाकरे म्हणतात. आणि राजसाहेब किंवा उद्धवजी यांना मी मागेच सांगितल्याप्रमाणे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदानाची प्रक्रियेमध्ये विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे. पण राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो ते चुकतायत. त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकतायत, प्रचाराचा फोकस चुकतायत. या पद्धतीने त्यांनी खूप वेळा मतदान मागितलं, काही भेटलं नाही. आता डेव्हलपमेंटवर बोललं तरच मतदान मिळतं. मी एक लहान आहे या सिस्टीम मध्ये. मी काही राजसाहेबाला किंवा उद्धवजीला सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित किंचित होत चालली. याचं कारण असं आहे, प्रचाराचा दिशा चुकताय, त्यांनी निवडलेले विषय चुकतायत, त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकतायत आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे. मला असं वाटतं अजून पुन्हा त्यांना मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांची अधोगती, पक्षाची अधोगती पाहायला मिळेल. कारण ते निवडणूक भरकवतात आहे. निवडणूक ही अशी विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे आणि लोकांनाही माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे, देवेंद्र म्हणजे डेव्हलपमेंट आहे. त्यामुळं लोक आता या अशा विषयाला घेऊन मतदान करणार नाही. राज ठाकरे असं म्हणाले की मराठी माणसासाठी मुंबईची ही शेवटची निवडणूक आहे, आता चुकले तर कायमचे चुकले. तेच सांगतो, प्रत्येक वेळेसच बोलतात मुंबई तोडणार आहे, मग काही होत नाही, मग काही भेटत नाही मत. आता म्हणतात मराठी जाणार आहे. काही बोलतात, काही सांगतात, काही लोक ऐकत नाही. एक व्यक्ती ऐकणार नाही. विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढतायत. उद्धव ठाकरे म्हटले की आदित्य ठाकरेंसोबत ओपन डिबेट करावी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या 2.5 मुद्द्यावर. वर्ष जनतेने आदित्यलाही बघितलंय आणि उद्धवजीलाही बघितलंय. त्यामुळं त्यांनी विकासावर न बोललेलं बरं. विकास हा असा नसतो. विकास हा जन्मापासूनच त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य द्यावं लागतं. सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलूच शकत नाही. आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची एक प्रकारे मिमिक्री करून हास्य बोलले. काहीतरी सांगतो ना मी वारंवार की यांना दिशाच कळत नाही. त्यांना महाराष्ट्र कुठे चालला, मुंबई कुठे चालली हे कळत नाहीये. त्यामुळं काय आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे, काय लावलं आहे? महाराष्ट्र जनतेला हे तरी मान्य आहे का? महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का? आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजी सोबत येतील विकास मांडतील? खरं तर काहीतरी पोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवायचं असं मला दिसतं. काँग्रेसला लाडक्या बहिणींचा एवढा विरोध का असा प्रश्न उपस्थित होतो, कारण की निधी मिळणार आहे त्या विरोधात कुठतरी पत्र देणं किंवा विधानसभा निवडणुकीतही झालं. आता पण तोच मुद्दा काँग्रेसकडनं विरोध दिसतोय. काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच. कर्नाटकमध्ये काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद केली. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस आणि लाडकी बहीण योजना बंद झाली. महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला, हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टाने त्याला हाकलून दिलं. मग त्या ठिकाणी त्यांच्या लोकांनी घोषणा केल्या, आमचं सरकार महाराष्ट्रात तर लाडकी बहीण योजना बंद करू. आता मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीचे पैसे जाणार, त्या ठिकाणी रोडा आणला. शेवटी काँग्रेसचं धोरण महिला विरोधी आहे. आधीपासूनच काँग्रेसचं ब्लड महिला विरोधी आहे. काँग्रेसने कधी आमच्या लाडक्या बहिणीला साथ दिली नाही. आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आहे, लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे.